नमस्कार मित्रांनो, आज आहे सुट्टीचा दिवस, रविवार, हक्काचा रविवार। तर आता प्लॅन केलाय मसाले भात करायचा। तर मसाले तुम्हाला माहिती आहे कोणते वापरायचे, पण मी गोव्यावरून खास मसाले आणलेले तर ते तुम्हाला मी दाखवणारच आहे। तर चला मग करूया मसाले भात। आवडतो ना तुम्हाला? चला मग करू आपण मसाले भात। आता हे सर्व मसाले गोव्यातून मी आणले आहेत। तर छानपैकी मसाले आहेत। दालचिनी आहे, त्याच्यानंतर दगडफूल आहे, शहाजिरा आहे, जायपत्री आहे, त्याच्यानंतर दालचिनी दिसते, लवंग, मिरे, खूप सुंदर मसाले आहेत। तर आता हे मी मसाले भात तयार करण्यासाठी वापरणार आहे। चला तर मग करू मसाले भात। तर आता हे मसाले जे आहेत सगळे सुके मसाले आपण आता हे बारीक करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे मिक्सरमध्ये सगळे मसाले घालायचे आणि याची छानपैकी भुकटी करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला फोडणीला घालता येईल। तर मिक्सरमधून आपण हे बारीक करून घ्यायचे आहे, मस्तपैकी बारीक करायचे एकदम छान। त्यामुळे खूप याला छान वास येतो, सुगंध येतो। आता मिक्सरमधून आलं, लसूण, हिरवी मिरची बारीक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। तर आता हे सगळं जे तयार केलेलं आहे मसाले भात तयार करण्यासाठी तुम्हाला मी दाखवतो आहे। ही जी भुकटी दिसते ही एकदम बारीक केलेली भुकटी आहे। हे सगळे मटार आहे, बारीक चिरलेला कांदा, त्याच्यानंतर टोमॅटो आहे, बटाटा आहे, फ्लॉवर आहे, तमालपत्र आहे, आलं लसूण पेस्ट आहे, शहाजिरा आहे, त्या छोट्याशा बरणीमध्ये मीठ आहे, कारण मीठ फार आवश्यक असतं तुम्हाला माहिती आहे। एवढं सगळं घातल्यानंतर मीठ जर घातलं नाही तर मग काही त्याला अर्थ नाही। त्याच्यामुळे हे आपल्याला सगळं घालायलाच पाहिजे। मस्तपैकी मिक्सरमधून काढलेला तो मसाला दिसतोय तुम्हाला, तो आहे शहाजिरा आहे, तमालपत्र आहे। तर आता मुख्य म्हणजे तांदूळ धुवून घेतला आहे। बासमती घेऊ शकतो, साधा पण राईस घेऊ शकतो आपण। सोबत ओलं खोबरं खोवलेलं, लिंबू आहे आणि चिरलेली हिरवीगार कोथिंबीर, हे तर आपल्याला पाहिजे आहे नंतर। तर हे सगळं मी तयार करून ठेवलं आहे। ओके, तर आता बघा, आता आपण सगळं टाकतो आहे। याच्यामध्ये मोहरी टाकतो आहे, नंतर हळद वगैरे टाकतो आहे, त्याच्यानंतर धण्याची पूड, जिऱ्याची पूड, हे शहाजिरं टाकतो आहे मी, ठीक आहे। त्याच्यानंतर अजून काय बरं, काय काय येते समोर आता, बहुतेक तमालपत्र टाकावं लागेल। तमालपत्र टाकलं आपण, नंतर आता हे सगळे थोडे खडे मसाले आहेत ते टाकलेत, जरा छान वास येतो याचा। आणि आता आपल्याला ते आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, त्याच्यामध्ये हळद आपण घातलीच आहे, त्यासोबत मीठ घातलं होतं। नंतर तो जो मसाला आहे तो मसाला आपल्याला घालावा लागेल त्याच्यामध्ये। आता मसाला चवीनुसार घालायचा, कारण मी भुकटी एखाद्या जास्त केली आहे, पण किती लोक आहेत त्याप्रमाणे ठरवून, किती लागेल त्याप्रमाणे ठरवून आपण तो मसाला घालायचा आहे। तुम्हाला वाटेल नाही तर एकदम यांनी हे केलं आणि एकदम पूर्ण घालणार का काय, तसं नाही आहे। ही धण्याची पूड घातलेली आहे, जिऱ्याची पूड एकत्र आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर ही हळद आहे, हिंग थोडा घातला, आवश्यक आहे। तर हे आपल्याला सगळं याच्यामध्ये घालून मंद आचेवरती, आत्ता तिखट घातलं हे आता जरा बघायचं आहे, ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, कारण हलवल्याशिवाय ते जमणार नाही, कारण नाही तर मग जळून जाईल। हा, मस्त वास येतोय, वा वा, एकदम बढिया, छान वास येतोय। आता बंद कर। तर आता पुढे आपल्याला हे सगळं मटार वगैरे, कांदा बारीक चिरून ठेवलेला घालायचा आहे, फ्लॉवर घालायचा आहे, त्याच्यानंतर बटाटे घालायचे आहेत, मटार घालायचे,
त्याच्यानंतर अजून काय बरं काय आहे तिथे, हां तुम्हाला जर काजू पिस्ता बदाम घालायचं असेल ना तुम्ही घालू शकता. आत्ता माझ्या लक्षामध्ये आलं ते, पण तुम्ही घालू शकता. आणि त्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना त्या आत्ता मी घालणार नाही आहे, कारण त्या मिरच्यांची मी भजी करणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सगळं घालायचं आणि 5 मिनटं मंद आचेवर ठेवायचं. तर आता मेन म्हणजे आता राईस घालायचा आहे. आपण जो भिजवून ठेवला होता तो व्यवस्थित राईस घालायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, किती प्रमाण आहे ते बघून. आता पाणी किती घालायचं काय हे मी जास्त काही सांगत बसणार नाही, कारण प्रत्येकाला माहिती आहे. कारण प्रत्येक जण भात लावत असतात, प्रमाण सर्वांना माहिती असतं. अशा पद्धतीने तांदूळ घालायचा आहे. तर मित्र हो, आपला छानपैकी मस्तपैकी खमंग मसाले भात तयार झाला आहे. तुम्हाला आत्ताच मी दाखवलं. तर आता मी छानपैकी काढून घेतो याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मस्तपैकी ओलं खोबरं आहे आणि छानपैकी कोथिंबीर आणि याच्यामध्ये छानपैकी साजूक तुपाची धार पाहिजे आणि मस्त खा, एक नंबर लागेल. तर हा आहे आमचा मसाले भात. तर कसा वाटला, चव कशी आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेलच.